महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणतात की पेपर काय शिक्षण मंत्र्यांनी फोडलाय का? पण त्यांनी उत्तर द्यावं, नागपूरच्या 2 लोकांना देशाचं पंतप्रधान व्हायचंय म्हणून. महाराष्ट्र राज्यातच सगळ्यात जास्त आरोपी हे पेपर फुटीचे मिळालेत. त्यात हा पी.व्ही. कुलकर्णी कुणाशी संबंधित आहे आणि मॉडर्न कॉलेजची प्राध्यापक, त्याची संचालिका आपल्या भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चाचे अध्यक्ष कसं काय? त्याच्यामुळे आर.एस.एस. आणि बीजेपीच्या संबंधित लोकांनी हा पेपर लीक केलाय, पेपर फोडलाय आणि तुम्ही म्हणता शिक्षण मंत्र्यांनी फोडलाय का? याचं उत्तर द्या की नागपूरच्या कोणत्या 2 जणांना पंतप्रधान व्हायचंय? नरेंद्र मोदीच्या नैसर्गिक मृत्यूची घोषणा कोणी केली आहे? आर.एस.एसची आता सध्याची भूमिका काय? महाराष्ट्रात बीजेपी असताना पेपर फुटला कसा आणि महाराष्ट्रात एवढे आरोपी सापडले कसे? राज्याच्या महसूल मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं की महाराष्ट्रात मॉडर्न कॉलेजची प्राध्यापक ही कुणाशी संबंधित आहे.